नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वडापाव करणार आहोत. तर मी प्रथम बटाटे बॉईल केले आहेत, ते आपण आता सोलून घेऊ. चला आपण आता एक चटणी बनवून घेऊया. मिरची घेतली, अद्रकचे काप घेतले, इथे लसूण घेतली आहे, ते आपण चांगली टेचून घेऊया. आपण आता फोडणी तयार करणार आहोत. त्यामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे. ती आता फोडणी तयार करून घेते. मोहरी अशी तडतडायला लागली की आपण बटाट्यावर घालून घेऊया. हळद घालून घेते. ही आला लसूण मिरचीची मी चटणी केली आहे, ती आपण भाजीमध्ये घालून घेऊया. चवीसाठी मीठ घालूया. मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. या प्रकारे आपण गोळे तयार करून घेऊया. आता आपण बेटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतला आहे. त्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे. थोडं पाणी घालून आपण हा बेटर तयार करून घेऊया. मी तेल तापत ठेवलं होतं. तेल आता चांगलं तापलं आहे, तर आपण त्यामध्ये एक एक वडे सोडून घेऊया. कलर झाले आहेत, तर आपण काढून घेऊया. चांगलं तेल नितळून घेऊया. मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता. ते आता आपण काढून घेऊया. तेल चांगलं नितळून घेऊया. आपण आता मिरच्यांना चिरा मारून घेतल्या आहेत, त्या आपण बेसनमध्ये बुडवून पण मस्त असा गोल्डन, वाह काय रंग आला आहे. उरलेला आपला बेटर आहे, त्याचा आपण उरलेलं बेटर होतं, त्यापासून मी हे असं बनवलं आहे. ते आता आपण चटणीसाठी वापरणार आहोत. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर मी 2 लसूण पाकल्या, चवीनुसार मीठ घालते, थोडी हळद, आवडीनुसार तिखट, लाल मसाला. हे आता सर्व मी मिक्सरला लावून घेत आहे. बघा आपली चटणी अशी वाटून झाली आहे. ते आता मी सर्व करत आहे. आपला वडापाव रेडी आहे. चला तर मग आता खाऊया.